Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn one important derivative, that is derivative of implicit function. पहा यापूर्वी आपण स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्स बघितले, रूल ऑफ डिफरन्शिएशन बघितले, त्याच्यानंतर इनवर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्स बघितले, लास्ट याला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन बघितलं. आता बघा एक इंटरेस्टिंग आहे अजून की डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. बिफोर बिफोर दिस we will see the what is implicit function. Now before this we had familiar with explicit function. आपण एक्सप्लिसिट फंक्शनशी चांगल्या पद्धतीने फॅमिलियर आहोत. मग आता काय एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय, जस्ट y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, दॅट इज y इज एंटायरली एक्सप्रेस इन x, y टोटली एक्समध्ये एक्सप्रेस केलेलं म्हणजे y इज इक्वल टू काय असेल. यापूर्वी आपण बघा लेफ्ट साईडला y होता आणि राईट साईडला सर्व x होते, सगळे x म्हणजे x साइन x, y इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 2 क्यूब एक्स स्क्वेअर मायनस 2 रेस टू 3/2 बरोबर, एक्स साइन एक्स या टाईपचे. म्हणजे आपण काय केलं, y लेफ्ट साईडला टोटली y बरोबर आणि राईट साईडला काय एक्स, असं जे फंक्शन आहे त्याला काय म्हणतो आपण एक्सप्लिसिट फंक्शन. आता इम्प्लिसिट फंक्शन बघा काय, इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे याच्यात आपण काय करतो, एक्स आणि वायच्या साईड वेगवेगळ्या करत होतो बरोबर. एक्सप्लिसिट फंक्शन याच्यामध्ये काय करतो आपण की वाय आणि वायची साईड लेफ्ट साईड, एक्सची साईड राईट साईड किंवा एक्स राईट लेफ्टला वाय राईटला बरोबर. आता इम्प्लिसिट फंक्शनमध्ये काय समजा एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता तुम्ही याला किती प्रयत्न केले की एक्सची साईड एका बाजूला घेतली आणि वायची साईड एका बाजूला घेतली ते होऊ शकत नाही. असं जे फंक्शन आहे त्याला काय म्हणणार आपण इम्प्लिसिट फंक्शन किंवा साइन एक कॉस वाय कॉस एक्स साइन वाय असं जे फंक्शन आहे याला आपण किती पण प्रयत्न केला की साइन एका बाजूला करायचं आणि कॉस एका बाजूला करायचं किंवा होणार नाही, किंवा कॉस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 असं जे फंक्शन आहे याच्यात आपण वाय एका साईडला आणि एक्स एका साईडला करू शकत नाही बरोबर. म्हणून काय म्हणजे नथिंग, एक्स इज नॉट एंटायरली एक्सप्रेस इन एक्स और वाय इज नॉट टोटली एक्सप्रेस इन एक्स. सो दिस टाईप ऑफ फंक्शन इज नोन ॲज इम्प्लिसिट फंक्शन. आता आपण यांची डेरिव्हेटिव्ह बघणार आहे, अशा फंक्शनची आपण डेरिव्हेटिव्ह बघणार आहे कशामध्ये, इम्प्लिसिट फंक्शनमध्ये. ओके, नाव विल टेक वन एक्झाम्पल. फाइंड dy by dx if x is to 5 plus xy cube plus x square y plus y raised to 4 is equal to 4. आता बघा गिवन आता तुम्ही जर याला वायला एका बाजूला काढण्याचा प्रयत्न केला आणि एक्सला एका बाजूला तर होणार नाही. हे कोणतं इम्प्लिसिट फंक्शन आहे त्याला काय आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. कसं सोडवायचं नीट लक्ष द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज टू 5 सिंगल फंक्शन आहे. आता एक्स वाय क्यूबला काय करणार आहे आपण, एक्स आणि वाय क्यूब बघा, एक्स वाय क्यूब मीन्स एक्स इंटू वाय क्यूब. हे एक्स आणि वाय डिफरंट फंक्शन आहे म्हणजे याला आपल्याला काय आपला यू इंटू व्ही. आता बघा फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय क्यूब प्लस वाय क्यूब कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बघा इथे प्लस इथे बघा आता एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट एक्स स्क्वेअर वाय मीन्स एक्स स्क्वेअर इंटू वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय रेज टू 4 इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 राईट. आता बघा एक्स इज टू 5 एक्स इज टू 4 एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय क्यूब लक्ष ठेवा. आता हे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय रेस टू एन काय येणार आहे, एन वाय रेस टू एन मायनस 1. याला आपण जस्ट एक्स सारखं करून, बट दिस इज नॉट वाय, दिस इज नॉट एक्स, सो मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. कंपोजिट फंक्शन जस्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इज टू एन काही एन एफ ऑफ एक्स इज टू एन मायनस 1 and again derivative of f of x, this type, right? So always remember that derivative of y cube
विथ रिस्पेक्ट टू एक्स काय 3y² dy बाय dx प्लस y³ derivative of x is 1, x² derivative of y is dy by dx plus y derivative of x² is 2x, y raised to 4 4y³ dy by dx and derivative of 4 is 0, right? Therefore 3xy² प्लस y³ प्लस साइन असल्यामुळे साइन चेंज होणार नाही प्लस x² प्लस 2xy प्लस 4y³ dy बाय dx. आता dy बाय dxच्या टर्म आपल्याला काय करायचं आता याच्यात जिथे dy बाय dx आहे आपल्याला dy बाय dx फाइंड करायचं आहे. dy बाय dxच्या टर्म एका ठिकाणी कलेक्ट करायचे आपल्याला. कसं येईल बघा आता इथे लिहितो 5x⁴ प्लस y³ नॉन dy बाय dx टर्म प्लस 2xy राइट बघा 5x⁴ y³ 2xy एका ब्रॅकेटमध्ये सेकंड ब्रॅकेटमध्ये dy बाय dxच्या टर्म dy बाय dx कॉमन राइट. सो प्लस सगळे प्लस असल्यामुळे प्रॉब्लेम नाही 3xy² प्लस x² प्लस 4y³ dy बाय dx इज इक्वल टू 0. तर नेक्स्ट काय येईल बघा therefore ही जी टर्म तिकडे येताना काय होईल मायनस 3x प्लस y² प्लस x² प्लस 4y³ मायनस 5x⁴ 2xy and therefore dy by dx divided by 3xy² plus x² plus 4y³. This is your dy by dx. अथवा नेक्स्ट एक्झाम्पल dy बाय dxच्या टर्म कलेक्ट करायचे आहे आणि नॉन dy बाय dx टर्म तिकडे ट्रान्सफर केल्या परत dy बाय dxचा जो कोएफिशियंट होता हा इकडे ट्रान्सफर केला. सेकंड बघा गिवन y³ cos of xy x² minus sin x plus y differentiate with respect to x. So derivative of cos of xy x derivative of x² sin x plus y, isn't it? So derivative of y³ is 3y² dy by dx. Cos x derivative of cos is minus sin xy. Again derivative of xy. Derivative of x² is 2x. Sin चे derivative काय cos x plus y. Again derivative of x plus y, isn't it? त्याच्यानंतर बघा आता इथे बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वाय काय येईल फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड वाय एक्स वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वाय एक्स कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय
y constant, derivative of x. So x dy by dx y. Now derivative of x is 1 is equal to 2x minus cos, this is 1 plus derivative of x with respect to x is 1, with respect to x is derivative of y is dy by dx. Now next one, 3y square minus x sin xy dy by dx minus y sin xy 2x minus cos x plus y into 1 cos x plus y dy by dx, isn't it? आता पुढे काय बघा, आता टर्म्स आपल्या dy by dx फाइंड करायचं आहे. What you have to find? dy by dx. So collect the term of dy by dx in one side, 3y square minus x sin xy again this is here plus cos x plus y. हे इकडे त्यांना काय होईल, प्लस होईल dy by dx, एक स्टेप कमी करतो तुमची dy by dx इज इक्वल टू, इकडे बघा आता काय काय राहील, नॉन dy by dx, सर्व नॉन dy by dx टर्म काय इकडे 2 आहे, ही इकडे जाताना काय होईल, पॉझिटिव्ह होईल, प्लस होईल 2x y sin xy, and therefore dy by dx is equal to 2x sin xy divided by plus cos x plus y. This is your dy by dx. Now we will see third example. मोस्ट इम्पॉर्टंट पहा, सर्वात महत्त्वाचं आहे, इवन एंट्रन्स एक्झामला CETला वगैरे येऊ शकतं. जस्ट dy by dx इज इक्वल टू y by x. काय फॉर्म आहे बघा, x raised to m इंटू y raised to n इज इक्वल टू काय, x प्लस y यांची सम घेतली तर यांची पण सम येते, बरोबर. देन प्रूव्ह दॅट dy by dx इज इक्वल टू y by x. मग बघा आता इथं p q असू शकतं, x raised to p q p प्लस q, बरोबर, पण रिझल्ट इज सेम, dy by dx इज इक्वल टू y by x. कन्सिडर आता याला काय करायचं आहे, तुम्हाला लॉगरिथमने सॉल्व करायचं आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, देयरफॉर log of मग काय रहता है, log of x raised to m प्लस log of y raised to n log of, और आता कोणती प्रॉपर्टी वापरणार आहे आपण, जस्ट बघा कोणती प्रॉपर्टी वापरणार आहे आपण, log of a raised to m is m log of a, so m log of x n log of y m plus n log of x plus y. Differentiate with respect to x. M plus n constant log of x plus y. So m 1 by x n, note that derivative of log of y is 1 by y dy by dx. M plus n
derivative of this 1 upon derivative of x plus y, right? So m by x, m by x plus n by y dy by dx, m plus x, m plus n upon x plus y, derivative of x plus y is, derivative of x is 1 plus dy by dx. Therefore m by x plus n by y dy by dx multiplied by m plus n upon x plus y, m plus n upon x plus y into 1, this again m plus n x plus y dy by dx, right? आता dy by dx च्या टर्म एका बाजूला कलेक्ट करायचे आपल्याला. काय मग आता n by y dy by dx मायनस m plus n x plus y dy by dx, इकडे m plus n non dy by dx term, m plus n upon x plus y as it is, and this is here m by x, isn't it? आता बघा इथून काय कॉमन निघेल, n by y m plus n upon x plus y m plus n x plus y m by x, right? कीप ॲज इट इज. हे मल्टिप्लाय केलं, नंतर dy बाय dx च्या टर्म एका बाजूला कलेक्ट केल्या, नॉन dy बाय dx तिकडे मायनस m बाय x, dy बाय dx कॉमन दोघांमधून, बरोबर. आता बघा पुढे नेक्स्ट वन, स्वतः करा, वही पेन टेक्स्टबुक स्वतः सोबत ठेवा आणि करा. y x प्लस y इकडे n x प्लस y, इथं आपण एलसीएम काय y x प्लस y n x प्लस y मायनस m प्लस n y, isn't it? m plus n into y dy by dx is equal to, राईट साईडला पण काय x प्लस y x m plus n plus minus m x plus y, isn't it? So nx plus ny my minus ny y x plus y dy by, इकडे पण आता m into x mx plus nx minus mx minus my divided by x plus y x. अथवा काय सिम्प्लिफाय होतं, प्लस ny minus ny get cancel, here also plus mx minus mx get cancel. What is remain? पहा सर्वात महत्त्वाचं आहे, हा प्रॉब्लेम यायलाच पाहिजे सगळ्यांना. nx minus my x plus y into x, and therefore dy by dx nx minus my x plus y into x. ही इकडे जाताना काय रेसिप्रोकल होईल, y x plus y nx minus my. So nx minus my, nx minus my, x plus y get cancel.
therefore dy by dx y upon x. Okay. Now next one is, if y is equal to root over tan x plus root over tan x plus root over tan x dash dash up to infinity, then show that dy by dx is equal to y sec square x upon 2y minus 1. Now given y is equal to root over, त्याच्यामध्ये बघा रूट tan x अप टू इन्फिनिटी, राईट. आता बघा एक रूट आलं तर तुमचं प्रेशर वाढतं. इथे किती रूट आहे, इन्फिनाईट रूट आहे, बरोबर. प्रेशर वाढणार आहे, पण एकदम इझी आहे, घाबरायचं काम नाही. याला 1 नाव देऊ. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. दोन्ही साईडचा स्क्वेअर घेऊ आपण. काय मग आपला जो वाय स्क्वेअर पहा, हा आउटर सेलमधला जो रूट आहे तो काय होईल, कॅन्सल होईल या स्क्वेअरमुळे. काय होईल, टॅन एक्स प्लस टॅन एक्स प्लस आता बा हे काय इन्फिनाईट आहे, बरोबर. इन्फिनाईट म्हणजे काय, त्याच्यातला आपला एक टॅन एक्स हा फ्री झालेला आहे, पण हे सर्व कशामध्ये, रूटमध्ये. मग आता बा जसं समुद्रातून एक पाणी बादली घेतलं तर काही फरक पडेल का, एक बादली पाणी घेतल्यावर काही फरक पडणार नाही. तसं इथे काय होईल, हा एक रूट गेला तरी पण हे काय राहणार, तेच राहणार, सेम क्वांटिटी राहणार आहे, बरोबर. देअरफॉर बाय 1 काय आपलं वाय स्क्वेअर इज इक्वल टू टॅन एक्स and this is nothing but y. So differentiate आपण वाटलं तो हा ठीक आहे करून घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय लिहिलं बा, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. सो हिअर 2y dy by dx derivative of tan sec square x plus dy by dx. So therefore 2y dy by dx minus sec square x. So 2y minus 1 2y minus 1 dy by dx is equal to sec square x, and therefore 2y minus 1 हे प्रूव्ह करायचं ना, प्रूव्ह. ओके. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज, if root over 1 minus x square plus root over 1 minus y square is equal to a x minus y, then show that dy by dx is equal to root over 1 minus y square upon 1 minus x square. आता इथे बा गिवन आता बा असं जर आलं तर आपल्याला काय सबस्टिट्यूशन मेथडने करायचं आहे. इथं बा 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजेच काय, जस्ट आपण एक्स इज इक्वल टू साईन थिटावर एक्स इज इक्वल टू कॉस थिटा ठेवू शकतो, बरोबर. इथे बघा आपण काय ठेवू, पुट एक्स इज इक्वल टू साईन अल्फा अँड वाय इज इक्वल टू साईन बीटा. देअरफॉर वी गेट 1 मायनस दिस इम्प्लाइज अल्फा इज इक्वल टू साईन इनवर्स एक्स अँड beta is equal to sin inverse y. If x is equal to sin alpha, then alpha is equal to sin inverse x, y is equal to sin beta, then beta is equal to sin inverse y. Therefore 1 minus sin square alpha 1 minus sin square beta, x is sin alpha sin beta. 1 minus sin square alpha is cos square alpha, and root of cos square alpha is cos alpha cos beta, ये sin alpha sin beta. आता इथे काय याचा
कॉस ए प्लस कॉस बीसाठी काय फॉर्म्युला वापरतो 2 कॉस अल्फा प्लस बीटा बाय 2 कॉस अल्फा मायनस बीटा बाय 2 राईट. इकडे पण काय आता 2 टाइम्स ए इथं काय कॉस अल्फा प्लस बीटा बाय 2 साइन अल्फा मायनस बीटा बाय 2 इजंट इट. आता काय बघा 2 दोन्ही साईडला 2 आहे 2 कॅन्सल होईल. कॉस अल्फा प्लस बीटा बाय 2 आणि कॉस अल्फा प्लस बीटा बाय 2 कॅन्सल होईल राईट. सो व्हॉट वी गेट कॉस अल्फा मायनस बीटा बाय 2 ये साइन अल्फा मायनस बीटा बाय 2. Therefore upon is equal to a cos upon sin cot and therefore alpha minus beta by 2 is equal to काय cot inverse a. हे दोन्ही अँगल सेम आहे कॉस अपॉन साइन कॉट. आता कॉट तिकडे जाईल इनवर्स होईल आणि देअरफॉर अल्फा मायनस बीटा 2 कॉट इनवर्स ए 2 इकडे मल्टिप्लायमध्ये. बट व्हॉट इज अल्फा? अल्फा इज साइन इनवर्स एक्स and beta is sin inverse y. Therefore sin inverse x sin inverse y by 1. आता याला काय डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट with respect to x. Therefore derivative of sin inverse x, derivative of sin inverse y, derivative of 2 cot inverse a. Now derivative of sin inverse x is का derivative of sin inverse x 1 upon 1 minus x square 1 upon root over 1 minus y square dy by dx and 2 cot inverse a. Totally काय constant function है. Here is not variable x or either x or y, right? So derivative of this is 0. So what we get? बस टेक्स्ट मधले सर्व सॉल्व एक्झाम्पल करा. परत सांगतो बोर्डला सॉल्व अनसॉल्व प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट एक मिसलेनियस एक्सरसाइज हा काही प्रकार नसतो. कोणतंही एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. रूट ओवर 1 मायनस वाय स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स हे तिकडे जाताना काय -1 बाय आणि देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इकडे जाताना काय होईल मायनस पहिल्यांदा दोन्ही साईडचं काय मायनस मायनस प्लस. सो 1 बाय रूट ओवर 1 मायनस वाय स्क्वेअर इकडे देईल आणि देअरफॉर याची जी एक्सरसाइज आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. ओके, धन्यवाद.